गजर माऊलीचा, गजर माऊलीचा अंत पार नाही लेखा। बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नारणारी। गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे। बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नारणारी। तुका म्हणे छंदी मन मोहिले गोविंदे। बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नारणारी। गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला। 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 गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला। गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला। गोपाल कृष्ण भगवान की जय। सुंदर असा कार्यक्रमाला सुरुवात करण्याच्या अगोदर सुंदर असा हा चालत असलेला हा कार्यक्रम भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी चरणांकित श्री दत्त मंदिर आजचा 13वा वर्धापन दिन आणि या निमित्ताने आजची माझी काल्याची सेवा आहे। 3.5 दिवसीय महिला कीर्तन महोत्सव। आज महिला कीर्तन महोत्सव आहे आणि माझीही त्या महिलांमध्ये आज मीही आले। वास्तविक सर्व इथं वारकरी आहे आणि मी महानुभाव संप्रदायाची। माझे जीवन ना त्या कृष्णासारखं आहे। आज ज्याचा काला आहे ना, माझं जीवन पण त्याच्यासारखंच आहे। कृष्णाला कसं देवकीने जन्म दिला आणि यशोदेने पालन पोषण केलं, तसं माझं आहे। माझ्या आईवडिलांनी मला जन्म दिला, परंतु 6 महिन्याची होती ना तेव्हापासून या गुराईने माझा सांभाळ केलेला आहे। अशा माझ्या गुराईंच्या चरणी माझा साष्टांग दंडवत प्रणाम। तसेच माझे गुरुवर्य आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय बरडशेवाळा निवासी बाबाजींच्याही चरणी माझा साष्टांग दंडवत प्रणाम। तसेच इथे ज्यांनी धर्माचे बीजारोपण केलेलं आहे, धर्म म्हणजे काय, देव म्हणजे काय आणि पंथ म्हणजे काय याचे बीजारोपण केलेलं आहे, असे शिवरा निवासी मंदिराचे संस्थापक बाबाजींनाही माझा साष्टांग दंडवत प्रणाम। तसेच सुंदर असे मला साथ देत आहे सुप्रसिद्ध यूट्यूब फेमस असलेल्या गायन कोकिळा राणीताई दौंड यांनाही माझा दंडवत प्रणाम। वा काय सुंदर गायन आहे, सुंदर एकदा त्यासाठी टाळ्या झाल्याच पाहिजे। तसेच त्यांना साथ देत असलेले गायन सम्राट हरिभक्त परायण मंगलताई गीतीर यांच्यासाठी सुंदर एकदा टाळ्या। तसेच सुंदर असं मृदुंग वाजवणारे, काय आवाज निघतोय त्याच्यातून, डीजे फिका पडतोय त्यांच्यासमोर, हा परमार्थातला खरा डीजे आहे, याच्यासाठी एकदा सुंदर टाळा। यशोदाताई साळुंके आणि सुंदर असं बासरी वादन करणारे राहुल महाराज यांनाही माझा दंडवत प्रणाम। तसेच विनेकरी बाबांनाही दंडवत प्रणाम। तसेच शुद्ध बीजापोटी फळरसाळ गोमटी, का वा यांच्यासाठी एकदा सुंदर टाळ्या वाजवा। तसेच सुंदर बाहेर गाऊन आलेले सर्व भाविक भक्त मंडळी, ग्रामस्थ मंडळी, सर्व भक्त मंडळी, तशा सर्व लाडक्या बहिणी, तुम्हालाही माझा दंडवत प्रणाम। सर्वांना दंडवत प्रणाम करते आणि माझी कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करते। गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला। 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 वसुदेवसुतं देवं कौसचाणूरमर्दनं
देवकी परमानन्दं कृष्ण वन्दे जगद्गुरु कृष्ण वन्दे जगद्गुरु कृष्णाय वासुदेवाय हरे परात्मना प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः गोविन्दाय नमो नमः व्रजे वजेकमण्डलं समस्तपापमण्डनं सुभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं सुपुष्पगुच्छमण्डनं नादवेणुहस्तनम् आनन्दसागरं नमामि कृष्णनागरं नमामि कृष्णनागरं नमन माझे गुरुराया महाराजा दत्तात्रया 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 आजचा हा काल्याचा दिवस म्हणजे सुंदर दिवस या जागीची महिमान गोकुळ वसवरी कृष्णा आज या सिवऱ्या गावामध्ये आज आपल्याला गोकुळ वसवायचं आहे त्या कृष्णाला आपल्याला सिवरे गावामध्ये आणायचं या भागामध्ये मी पहिल्यांदाच आली बरं माझं भाषा कळेल ना मी नांदेड जिल्ह्यातली आहे मी नांदेडी आहे गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 गोपाल कृष्ण महाराज की जय श्री दत्तात्रय नाश्ता केलाय ना का जेवण केलंय मग माझ्या मागे जय झालाच पाहिजे श्री दत्तात्रय महाराज की श्री चक्रपाणी महाराज की श्री गोविंद प्रभु सर्वज्ञ श्री चक्रधर छत्रपती शिवाजी संभाजी महाराज की गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 या मंडपात बसल्यानंतर चित्त देऊन घेतलेलं भगवंताचं नाम आजपर्यंत कधीही वाया गेलं नाही कारण की या देहाने जे जे काही केलं ते आजपर्यंत कधी वाया गेलं नाही गेलं का या देहाने जे जे काही केलं ते वाया गेलं का नाही भगवंताने देह कशात करता दिलेला आहे देवी दिला देह भजना गोमटा भोजना नाही बरं का भजना भजना गोमटा दिलेला आहे मग त्या भगवंताचं नामचिंतन आपण केलंच पाहिजे मग तुम्ही म्हणाल कशावरून गाईला घातलेला चारा मंदिरात दिलेली देणगी आणि तुम्ही केलेलं अन्नदान आणि रुद्धपुरीची केलेली वारी पंढरपूरची केलेली वारी आजपर्यंत कधीही वाया गेली नाही मग या काल्याच्या कीर्तनात बसून भगवंताचं घेतलेलं नाम गोपाल कृष्णाचं घेतलेलं नाम आजपर्यंत कधीही वाया गेलं नाही कारण की खरं सुख कुठं आहे इथेच आहे या काल्याच्या कीर्तनामध्ये आज खरं सुख आहे कारण की हा काला म्हणजे प्रसाद आहे हा प्रसादाचा काला आहे आपण बाजारात जातो आणि बाजारात गेल्यानंतर शेव आणतो चिवडा आणतो तो काला आहे का तो प्रसाद आहे का नाही तो प्रसाद कशाला म्हणतात भगवंताच्या नामचिंतनात
इथे बसून वाजवलेल्या टाळीमध्ये आणि त्या सुंदरमय वातावरणामध्ये इथे निर्माण झालेला तो लाह्याचा प्रसाद, तो इथं आज प्रसाद म्हणून आपण काला घेतोय. आज तुम्ही गावातले लोक खूप भाग्यवान आहात, कारण की प्रसाद हा दोनच ठिकाणी भेटतोय बघा. एक तर ज्या गावामध्ये काला आहे त्या शिवरे गावामध्ये, दुसरा देवाच्या ठिकाणी, तिसरा संतांच्या ठिकाणी. कारण की संत कुणालाही आपलं म्हणत नाही. म्हणतात का, जे सखे आहेत, सोयरे आहेत, जे भगवंताचं नामचिंतन करतात त्याला आपले म्हणतात, कुणालाही आपलं म्हणत नाही. कारण की सखे सोयरे हे काही महाराष्ट्राला अपरिचित शब्द नाही आहे. सर्वांना सखे आणि सोयरे हे खूप जवळचे आहेत. संत कुणालाही आपलं म्हणत नाहीत, कारण की काही सज्जनही असतात आणि सोयरेही असतात, काही सज्जनही नसतात आणि सोयरेही नसतात. काही जण सोयरे असतात परंतु सज्जन नसतात, काही जण सोयरे असतात, सोयरेही नसतात आणि सज्जनही नसतात. एकदा असंच मी रस्त्याने चालले होते. जाता जाता गाडीत बसल्यानंतर एक रोडला पडलेला दारू पिऊन माणूस दिसला आणि दिसल्यानंतर मी तिथे गाडीही थांबवली नाही, त्याच्याजवळ गेलोही नाही. का? कारण की माझा तो सोयराही नव्हता, दारू पिऊन पडला म्हणून तो माझा सज्जनही नव्हता. म्हणून काही जण सज्जनही नसतात आणि सोयरेही नसतात. काही जण सज्जन असतात, काही जण सोयरे असतात परंतु सज्जन नसतात. एक जण टपरीवर पुड्या खात होतं आणि पुड्या खात असताना तो परिचितचा होता आणि तो शिवऱ्या गावातला मेवणा होता. आता त्याला बघितल्यानंतर म्हटलं, काहू तुमचा पाहुणा त्या टपरीवर होता, बिड्या फुकत होता, मग काही नाही, पान खाऊन थुकत होता, मग शिव्या घालत होता, मग तो तुमचा सोयरा ना? नाही, तो आमचा सोयरा नाही. म्हणजे सोयरा आहे परंतु सज्जन आहे का? नाही. मग संत कुणाला आपलं म्हणतात? जे सखे आणि सोयरे भगवंताचं नामचिंतन करतात त्याला आपलं म्हणतात. मग आपण, तुम्ही सखे आहेत आणि सोयरे आहेत, कारण की या शिवऱ्या गावातली सर्वच भगवंताचं नामचिंतन करतात, म्हणून तुम्ही आमचे सोयरे आहात. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. खरंच तुम्ही खूप भाग्यवान आहात. आज तुम्हाला काला खायला मिळणार आहे. गेलात ना कधी शिवऱ्याच्या मंदिरात? गेलात ना कधी शिवऱ्याच्या मंदिरात? उभा राहिलात ना मूर्तीच्या समोर? उभा राहिलात ना मूर्तीच्या समोर? सांगू नका त्या देवाला तुमच्या आयुष्यात किती संकट आहेत, तुमच्या आयुष्यात किती दुःख आहे. सांगू नका त्या भगवंताला तुमच्या आयुष्यात किती संकट आणि किती दुःख आहेत. तुमच्या संकटाला आणि तुमच्या दुःखाला सांगा की आमच्या शिवऱ्याच्या मंदिरातला देव किती मोठा आहे. कारण की त्या देवावरती विश्वास पाहिजे आणि त्या देवावरती विश्वास त्या सवंगड्यांचा होता, त्या देवावरती विश्वास त्या मिरेचा होता, त्या देवावरती विश्वास त्या वसुदेव देवकीचा होता आणि त्या देवावरती विश्वास त्या राधेचा होता. राधा ही भगवंताची भक्त होती, जिच्या आयुष्याची सुरुवातच काना आहे आणि जिच्या आयुष्याचा शेवटच काना आहे. राधा शब्द लिहिला का कधी? राधा शब्द लिहिताना राधाच्या पुढे उभा करावा लागतो कान्हा, तिचं नाव राधा. धाच्या पुढे उभा करावाच लागतो कान्हा, तिचं नाव राधा. अशा या राधेचं समर्पण होतं. असे अनेक भक्त भगवंताचे होऊन गेलेले आहेत. आता काही दिवस झाल्यानंतर या पृथ्वीवरती संहार चालू झालेला होता. असुर आता संतांवरती आक्रमण करत होते आणि त्यावेळेस सर्व संतांनी देवाला प्रार्थना केली, हे देवा, तुला आता इथे जन्माला यावं लागणार आहे. आणि देवाला जन्माला येण्याकरता संतांनी आग्रह केला आणि आता भगवंत मात्र आता इथे जन्माला येणार आहेत. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. आता भगवंत अवतार धारण करणार आहेत. भगवंत संतांना म्हणतात, आकाशाची वाणी सांगे संतांसी, तळमळ मनासी करू नका.
आता मी वसुदेव आणि देवकी यांच्या पोटी अवतार धारण करणार आहे. आता भगवंताचा अवतार म्हणजे त्या वसुदेव आणि देवकीच्या पोटी गर्भी येणारा आमचा कृष्ण होता. देवकीचा भाऊ कंस होता. अत्यंत लाडकी बहीण म्हणजे वसुदेव. अत्यंत लाडकी बहीण होती ती कंसाची लाडकी बहीण होती. तुम्ही सरकारच्या लाडक्या बहिणी आहात. ती कंसाची होती. अत्यंत थाटामाटामध्ये आपल्या बहिणीचं लग्न साजरं करण्याचं ठरवलं. देवकी आणि वसुदेवाचं लग्न समारंभ थाटात साजरा करायचा आहे. आजपर्यंत कुणीच एवढं लग्न त्या थाटामाटात साजरं केलं नसेल एवढं त्या कंसाने केलेलं होतं. देवकीला रथात बसवलं. आता लाडकी बहीण होती ना, सगळं संसार तिला दिलेला होता. आताच्या बहिणी लाडक्या नाही तो. आताच्या बहिणी भावाला हिस्सा मागतायत. आताच्या बहिणी भावाला हिस्सा मागतायत, हिस्सेसाठी भांडणं करतायत. एक वेळेस डॉक्टर अब्दुलजी कलाम कोपऱ्यामध्ये बसून रडत होते. त्यांना शिक्षणासाठी पैसा नव्हता. मग करायचं काय, रडत बसले होते. त्यांच्यापेक्षा मोठी असलेली बहीण डॉक्टर अब्दुलजी कलामाकडे गेली आणि म्हणायला लागली, दादा का रडतोयस रे, काय झालं? ताई, माझ्याकडे शिक्षणासाठी पैसा नाही ग ताई. त्यावेळेस बहिणीनं आपल्या गळ्यातला दागिना काढला आणि डॉक्टर अब्दुलजीच्या कलामच्या हातामध्ये दिला. दिल्यानंतर डॉक्टर अब्दुलजी कलाम म्हणतात, ताई ज्यावेळेस मी मोठा होईल ना ताई, त्यावेळेस तुझा दागिना मी वापस करेल. ताईच्या डोळ्यात टचकन पाणी आलं आणि ताई म्हणायला लागली, दादा तू मला दागिना वापस द्यावा म्हणून मी तुला तो दागिना नाही दिला. माझं स्वप्न वेगळंच आहे दादा. तो मी दागिना दिला ना, तो दागिना तू शिक, मोठा हो आणि या भारत मातेच्या गळ्यातला तू दागिना बन, असं माझी इच्छा आहे दादा. हे बहीण भावाचं नातं होतं. आजची बहीण दादाला फोन करून विचारते रक्षाबंधनाच्या आधी, दादा ओवाळणीला काही टाकत असेल तर मी येते. ओवाळणीला काही टाकत असेल तर मी येते. ही बहीण भावाचं नातं आहे. आणि ती कंस आणि वसुदेव आणि देवकीचं कंसाने अत्यंत थाटामाटात लग्नही साजरं केलं. आता रथामध्ये बसवलं आणि रथ गावाच्या बाहेर गेला आणि तेवढ्यामध्ये आकाशामध्ये एक वीज कडाडली आणि वीज कडाडल्यानंतर सांगू लागली की हिच्या पोटी येणारा मुलगा तुझा नाश करणार आहे, तुझा काळ हिच्या पोटी जन्माला येणार आहे. भाऊ होता. मरण म्हटलं की कोणाला मरा वाटतं का? मरा वाटतं? इथं बसलेल्या कोणाला मरा वाटतं का? नाही मरा वाटत. एकदा यमाला आदेश दिला, म्हणे या शिवरे गावात जा आणि या 15 लोकाला घेऊन ये. आता शिवरे गावात आता नाही बरं, सप्ताह संपल्यावर या 8 लोकांना घेऊन ये म्हणे. आता यमराज गेला. त्याच्यामध्ये पहिलं नाव होतं गण्याचं. आता गण्याच्या घरी यमराज पोहोचला. गावात गण्या नाही ना, हाय ना. आता पहिलं नाव होतं गण्याचं. आता गण्याच्या घरी गेला आणि गण्याच्या घरी गेल्यानंतर गण्याने दंडवत घातला. गण्या नावाचे पोरं लई हुशार असतात. त्याने दंडवत वगैरे घातला. या 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 म्हणे, कुठून आलात? ते म्हणे तुला न्यायला आलो म्हणे. आता गण्याची फाटली. गण्याला वाटलं आता आपलं काही खरं नाही, पण गण्यालाही हुशार होता. गण्यानं काय केलं, या या म्हणे, आमच्याकडे शिरालाही प्रसिद्ध आहे म्हणे, आपण शिरा खाऊ आणि मग जाऊ म्हणे. ते म्हणे ठीक आहे. मस्त बायकोला तुपाचा शिरा बनवायला लावला. तिनेही मस्त तूप टाकून भाजून मस्त शिरा बनवला आणि बनवल्यानंतर प्लेट यमराजा पुढं गेली. गण्या हुशार होतं. त्यानं काय केलं, खिशातून एक बेशुद्धीचं औषध काढलं, त्या टाकलं आणि त्याला खायला दिला. आता जसा त्या यमाने शिरा खाल्ला तसाच यम बेशुद्ध पडला. आता त्या गण्याला वाटलं अजून जगाव थोडं दिवस, अजून 15 दिवस जगाव. त्या यम तर बेशुद्ध पडल्यानंतर त्याच्या खिशातली चिठ्ठी काढली आणि ती 15 नावाची लिस्ट होती ना, त्याने वरचं नाव खोडलं आणि खाली टाकलं.
आता यमराज उठले आणि यमराज उठल्यानंतर गण्याला म्हणतात, वा 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 गणराज, लईच मस्त शिरा झाला होता म्हणे, मी आयुष्यात कधी खाल्ला नाही म्हणे, आज लई प्रसन्न झालो म्हणे तू यावर. आता मी काय करणार आहे म्हणे, वरून लिस्ट चालू करणार होतो ना म्हणे, आता खालून करणार आहो म्हणे. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. आता कंसाला मरायचं म्हटल्यानंतर कंसानं आपल्या खडग्यातली तलवार काढली आणि आपल्या बहिणीवर घेऊनी या खडग माराया धावला, हात तो धरिला वसुदेवे, हात तो धरिला वसुदेवे. घेऊनी या खडग माराया धावला, हात तो धरिला वसुदेवे, हात तो धरिला वसुदेवे. आता आपल्या पत्नीचं संकटामधून सोडवण करण्याकरता वसुदेवाने हात धरला. कारण की संकट काळी धावून येणारा आपला पतीच असतो की नाही महिला मंडळ. कारण की पुत्राची पारख होते लग्नाच्या नंतर, मुलीची पारख होते लग्नाच्या आधी, बहिणीची पारख होते हिश्श्यामध्ये आणि मित्राची पारख होते आपल्या संकटामध्ये, पतीची पारख होते आपल्या आजारपणामध्ये आणि पत्नीची पारख होते आपल्या संकटामध्ये. कारण की पहिलेचे पोरं आपल्या आई वडिलांना सांभाळायचे. पोराची पारख कधी होते लग्नाच्या, म्हणजे तुम्हाला गॅरंटी आहे, म्हणजे तुम्हाला गॅरंटी आहे पोराची पारख कधी होते लग्नाच्या नंतर. कारण की पहिलेचे बाप म्हणायचे, माझा राजा कमवतो पण मला जगवतो. आताचे बाप म्हणतात, माझा राजा मला कमवतो पण मला वृद्ध आश्रमात नेऊन सोडतो. अहो काळ बदलत चाललाय, जमाना बदलत चाललेला आहे. खांद्यावरची ओढणी गेली, क्रॉपटॉपचा जमाना आला. खांद्यावरची ओढणी गेली, क्रॉपटॉपचा जमाना आलाय. आजकालच्या पोरीला ओढणी घ्यायची लाज वाटते. कारण की ओढणी घेतली की पोरींना वाटते की गावंढळपणा झालाय हा. परंतु ताईंनो तुम्हाला सांगते, तुमच्या ओढणीची किंमत 70-80 रुपये जरी असेल, तुमच्या ओढणीची किंमत 70-80 रुपये जरी असेल, परंतु ज्यावेळेस तुम्ही खांद्यावर घेता ना, त्यावेळेस तुमच्या बापाची किंमत करोडांनी झाल्याशिवाय राहणार नाही. कारण की खरं आपला समाज टिकवायचा कसा हे मात्र स्त्रीवरती असतं. कारण की स्त्री जशी वागेल तशी लोकांची दृष्टिकोन चाललेली आहे. कारण की आज आपण म्हणतोय हिंदू धर्म बदलत चाललाय, हिंदू धर्म बदलत चाललाय. वाईट संकट यायला लागले. 3-3 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार व्हायला लागले. का? कशामुळे? अहो 4 मिनिटाच्या आरतीसाठी 40 पोहरी दिसत नाहीयेत. 4 मिनिटाच्या आरतीसाठी 40 पोहरी दिसत नाही आणि रात्रीला गरब्याचा कार्यक्रम चालू झाला की 4000 पोहरी येतात कुठून? 4 मिनिटाच्या आरतीसाठी 40 पोहरं दिसत नाहीत. आणि एकदा का डीजे वरती गाणं लागलं 4000 पोहरं येतात कुठून? भाव आहे, भक्ती आहे, श्रद्धा आहे म्हणून नाही ना. हे मजा करायला, हौस करायला येतात. आज कीर्तनात एकही तरुण मंडळी नाही आणि इथे जर डीजेचा कार्यक्रम असता तर अख्खं शिवरगाव इथं नाचायला आलं असतं. ही ताकद आहे. कारण की ही आपण आपल्या तरुण मंडळीला घडवलं पाहिजे.
आता कंसाने देवकीवरती हात उजारला आणि आपलं खडगं उजारलं. त्यावेळेस वसुदेव म्हणतो की माझ्या पत्नीला मारण्यापेक्षा हिचा काळ तुम्हाला मारणार आहे ना, हिच्या पोटी जन्माला आलेलं प्रत्येक बाळ मी तुम्हाला आणून देईल. आता वसुदेव आणि देवकीला बंदीखान्यामध्ये नेण्यात आलं. काही दिवसही पालटत गेले. पहिला मुलगा झाला नेऊन दिला, दुसरा झाला नेऊन दिला, तिसरा झाला नेऊनही दिला आणि आता 6वा गर्भ राहिला आणि 6वा गर्भ रोहिणी मातेच्या गर्भामध्ये गेला. आणि इकडे आता कृष्णाने मात्र अवतार घ्यायला सुरुवात केलेली आहे. आता त्या देवकीच्या चेहऱ्यावरती काय तेज दिसायला लागलं. कंसाचे हृदय जळतासे जळतासे कंसाचे हृदय जळतासे जळतासे कंसाचे हृदय जळतासे त्या देवकीच्या चेहऱ्यावरती तेज यायला लागले. देवकीचे तेज भासे जैसा सूर्य. त्या सूर्याप्रमाणे तेज तिच्या चेहऱ्यावरती आलेलं आहे. का? कारण की भगवंत आता तिच्या पोटी अवतार धारण करणार आहे. भगवंत अवतार कशासाठी धारण करतो? अवतार तुम्हा धरावया कारण उद्धरावया जड जीव. या जड जीवांचा उद्धार करण्याकरता भगवंत अवतार धारण करत असतो. आपुल्या पाळीसी अवतार धरिसी. या धर्माचे रक्षण करण्याकरता आता भगवंत अवतार धारण करणार आहे. ती तिथी आली. आता तो वेळ आलेला आहे. रात्रीला भरपूर असा पाऊस चालू झालेला आहे. रात्रीचे 12 वाजलेले. अष्टमी तिथी आहे, वार बुधवार आहे आणि आता भगवंताने त्या बंदीशाळेमध्ये वसुदेव आणि देवकीच्या पोटी जन्म घेतलेला आहे. गोपाल कृष्ण. आता त्या बंदीशाळेमध्ये भगवंताचा जन्म झालेला आहे. 8 वर्षाची मूर्त आता त्या वसुदेवाच्या समोर उभी राहिली आणि उभी राहिल्याबरोबर वसुदेवाने गपकन अशी मिठी मारली आणि मिठी मारल्यानंतर देवकी म्हणते, सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जगजीठी. सोडा त्याला, आता कुठेतरी लपवा, न्या त्याला कुठेतरी. त्यावेळेस वसुदेव म्हणतात, देवा आता तुम्ही लहान व्हा. तुम्ही लहान जर झालात ना तर मला लपवता येईल. बघा, काल्याच्या कीर्तनातून काही घेऊन जाता आलं असेल तर घेऊन जा. माणसाला लहान होता आलं पाहिजे. माणसाला लहान होता आलं पाहिजे. तुम्हाला वाटतं ना, या गावातल्या लोकांनी मला डोक्यावर घ्यावं, डोक्यावर घेऊन मला नाचवावं,
तर त्याकरता माणसाला आधी लहान होता आलं पाहिजे, माणसातला मीपणा टाकून देता आला पाहिजे. तेव्हा कुठं आपण या महाराष्ट्राच्या डोक्यावर नाचल्याशिवाय राहणार नाही. का ग म्हणे, तू अख्ख्या गावाची तहान भागवतीस, सर्वांच्या टिपसण्या भरतीस, सर्वांची माठं भरतीस आणि माझ्यामध्ये पाण्याचा टिपका नाही. त्यावेळेस कळशी सुंदर उत्तर देते, अगं वेडे वाटी म्हणे, ज्याला डोक्यावर बसायचंय ना त्याला थोडं झुकता आलं पाहिजे, म्हणून त्याला नम्र व्हायचंय ना त्याला ज्ञान प्राप्त झालं पाहिजे, म्हणून माणसाला नम्र होता आलं पाहिजे. लोकांच्या डोक्यावर जर बसायचं असेल ना तर नम्र होता आलं पाहिजे. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता, तेने कोंडिले अनंता, तेने कोंडिले अनंता. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता, तेने कोंडिले अनंता, तेने कोंडिले अनंता. म्हणून माणसाला नम्र होता आलं पाहिजे. आता वसुदेव भगवंताला म्हणतात, देवा लहान व्हा आता. आणि भगवंत आता लहान झाले. एका टोपलीमध्ये भगवंताला घेतलं आणि आता यमुना नदीतून आता वसुदेव निघालेले आहेत. भरपूर पाऊस चालू आहे, विजांचा कडकडाट चालू आहे. आता तेवढ्या अंधारातून वसुदेव आता निघालेले आहेत. आणि जाता जाता त्या यमुना नदीने देवाचं दर्शन घेतलं आणि समोर वाट दिली आणि वसुदेव आता गोकुळात पोहोचले. आणि गोकुळात पोहोचल्यानंतर त्या वसुदेवाने काय केलं हो, तुम्ही कधी काल्याचं कीर्तन ऐकलं असेल ना. वसुदेवाने काय केलं, भगवंताला तिथं ठेवलं आणि मायेला घेऊन आता निघालेले आहेत. आता मायेला घेऊन निघाल्यानंतर जाताना जसे संकटातून निघून गेले, परंतु मात्र मायेला घेऊन येताना संकट येत येत चालले होते. ही माया अशीच असते, नको त्या गोष्टीच्या ठिकाणी आपल्याला गुरफटून ठेवते. ही ती माया आहे. आपल्या आयुष्यामध्ये संसारामध्ये ही माया खूप त्रास देत असते आपल्याला. नको त्या ठिकाणी गोंधळून ठेवत असते ही माया आपल्याला. एकदा काय झालं, एका नवऱ्यानं आपल्या बायकोला साडी आणली. लई दिवसापासून साडीच घेतली नव्हती, लग्न झालं तेव्हापासून साडी घेतली नव्हती. आणि तिच्यासाठी 5,000 रुपयाची साडी निफाडवरून आणली आणि आणल्या आणल्या बायकोच्या तोंडावर फेकली. आता फेकली तर फेकली, घे म्हणे तुला साडी आणली. तरी बायको रडायलाच लागली. ती म्हणे आणली तर आणली, सासूबाई समोरून आणली. आता तिला एवढं सांगा म्हणे की 300 रुपयाची साडी आहे. आणली कितीची? 5,000ची आणि सांगायची किती? 300 रुपयाची. सासूबाई तुमच्या बंगल्यात असंच चालू आहे. आता तेवढ्यात पप्प्याच्या आईचा आवाज आला, काय रे पप्प्या, काय चालू आहे घरात? काय नाही ग आई, पहिल्यांदाच बायकोला साडी आणली म्हणे. खरं शपथ घेऊन सांगतो आई, फक्त 300 रुपयाची आणली. 300च रुपयाची आणली म्हणे, जास्त काय लई मागायची नाही. खरंच पप्प्या, दाखव बरं. आता म्हातारीनं हातात घेतली. म्हातारी लई हुशार. म्हातारीने इकडला पदर बघ, तिकडला पदर बघ. पप्प्या खोटं बोलू नको बरं. आई शपथ, तुया गळ्याची शपथ, फक्त 300 रुपयाची आहे. आणली कितीची? 5,000ची. सांगितली किती? 300ची. म्हातारी बी लई हुशार. म्हातारीनं कमरेची पिशी काढली, त्याच्यातले 300 रुपये काढले, पप्प्याच्या हातावर टेकवले आणि साडी खांद्यावर टाकली. म्हातारी निघाली. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. ही अशी माया आहे. नको त्या ठिकाणी गुरफटून ठेवणारी ही माया आहे. आता भगवंताला गोकुळात ठेवलं आणि मायेला घेऊन निघालेले आहेत. आता गोकुळामध्ये सकाळ झाली आणि सर्वीकडे गाजावाजा झालाय की आता गोकुळाच्या आनंद बाबाच्या इथे
भगवंत जन्माला आलेले आहेत आणि किती आनंद झालेला आहे हे संत तुकोबा या अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. गोकुळीच्या सुखा 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 अंतपार नाही लेखा 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 बाळकृष्ण नंदा घरी 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 बाळकृष्ण नंदा घरी. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. आता त्या गोकुळाच्या सुखाला अंतही राहिला नव्हता आणि पारही राहिला नव्हता. का? कारण की भगवंताने आता तिथे आगमन केलेलं आहे. सर्वीकडे आता गाजावाजा व्हायला लागलेला आहे. नंद बाबा को लल्ला भयो नंद बाबा को लल्ला भयो. गवळण गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक धावे एक पुढे एक वाटी सुंठ वडे एक धावे एक पुढे एक वाटी सुंठ वडे एक धावे एक पुढे एक वाटी सुंठ वडे एक धावे एक पुढे एक वाटी सुंठ वडे. गवळण 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 म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. नंदघर आनंद भयो जय कन्हैया लाल की नंदघर आनंद भयो जय कन्हैया लाल की नंदघर आनंद भयो जय कन्हैया लाल की नंदघर आनंद भयो जय कन्हैया लाल की. हाथी घोडा पालकी जय कन्हैया लाल की हाथी घोडा पालकी जय कन्हैया लाल की हाथी घोडा पालकी जय कन्हैया लाल की हाथी घोडा पालकी जय कन्हैया लाल नंदघर आनंद भयो जय कन्हैया लाल नंदघर आनंद भयो जय कन्हैया लाल नंदघर आनंद भयो जय कन्हैया लाल आता त्या गोकुळेच्या सुखाला अंतही राहिला नव्हता आणि पारही राहिला नव्हता. सर्व गावामध्ये आनंदाने नाचत होते. गुढिया तोरणे उभं केलेली होती. एकमेकांच्या अंगावरती गुलाल उधळत होते. एकमेकांच्या हातावरती सुंटोडे देत प्रसाद देत एकमेकांना आनंदात गात होती, नाचत होती. आता भगवंत जन्माला आलेला आहे. तुमच्या इकडे पाहण्याला जायची प्रथा आहे का?
नवीन बाळ जन्माला आल्यानंतर पाहायला जातात का? काय घेऊन जातात? नवीन बाळ जन्माला आले की पाहण्याची प्रथा असते बघा, आमच्या इकडं पण आहे. मग हेही बाळ तुमच्या गावात पहिल्यांदाच आलं. हे ग्राम जीवाला आराम. आता पाहायला गेलेल्या बया सर्वजण आता भगवंताला पाहायला चाललेली होती. भगवंताला भेटायला जाण्यासाठी प्रत्येक जण आता काहीतरी घेऊन चाललेलं होतं. भगवंताचा चेहरा पाहण्यासाठी सर्व उत्सुकता लाभलेली होती. तिथे गेल्यानंतर नंदबाबांनी लाडू करून ठेवलेलेच होते. आल्यानंतर सर्वांना रिटर्न गिफ्ट म्हणून लाडू द्यायचे. आता गावामध्ये एक गवळण होती, एक म्हातारी गवळण होती. इकडे MH किती आहे? 15. MH 15. ती MH 15 मॉडेलच होती, पण ते 97चं मॉडेल होतं. आता ते 97चं मॉडेल 8-8 दिवस आंघोळ करत नव्हती, चेहऱ्यावरचा मेकअप खराब होईल म्हणून. तिला कळालं भगवंत आता जन्माला आलेले आहेत, आपल्या गोकुळामध्ये भगवंत आलेले आहेत. सुंदर असा मेकअप करायला सुरुवात केली. आता भगवंताला भेटायला जायचंय. चेहऱ्यावरती मेकअप केला आणि केल्यानंतर तिचं नाव होतं मालू. तिला वाटलं नेसू आपल्या लग्नातला शालू. तिने मेकअप करायला सुरुवात केली. इतकी बेधुंद झाली होती भगवंताला भेटायला जायचंय म्हणून. डोळ्याचं काजळ ओठाला लावलं, ओठाचं काजळ डोळ्याला लावलं. काय सुंदर दिसत असेल हो आजीबाई. आता आजीबाई निघाली, तेवढ्यात म्हाताऱ्याने आवाज आला, ए म्हातारे कुठं निघालीस ग? आलाच का आडवा? आडवा 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 व्हायची वेळ आली तरी का आडवा यायचा सोडत नाहीये. अगं कुठं निघालीस? भगवंताला भेटायला निघाली. अगं आधी तोंड बघ, मग भगवंताला भेटायला जाय. काय सांगू, माझ्या भगवंतानी एवढं मला वेधलंय की आता कुठं मनच लागत नाही. का? त्या भगवंतानी चोरी केली होती. कशाची? चित्ताची चोरी केली होती. झाले बदनाम देवा तुझ्या पायी, चित्त संसार लागत नाही, चित्त संसार लागत नाही, चित्त संसार लागत नाही, चित्त संसार लागत नाही, चित्त संसार एवढं वेधलंय की चित्त संसारी लागत नाही. तुम्ही आहात ना चित्ताने इथं? हात ना चित्ताने इथं? नाही ते कीर्तनात असे बसतात हो काही काही, जेणेकरून कीर्तनकार ताई दिसाव्या ना आपल्या चप्पलही दिसाव्या. चित्त थाऱ्यावर नाही माणसाचं. तुम्ही बॉडीने प्रेझेंट आहात पण माइंडने अबसेंट आहात. विचार करत असाल ताईनं सकाळी उगाच कीर्तन ठेवलं, संध्याकाळचं ठेवलं असतं तर जमलं असतं, खुरपायचं राहिलं, कांदा काढायचा राहिला. सासूबाई विचार करते, सूनबाईनं आपल्या गॅसवर दूध ठेवलं होतं, गॅस बंद केला की नाही. सूनबाई विचार करते, मोबाईल चार्जिंगला लावला, बटन टाकलं की नाही. चित्त थाऱ्यावर नाहीये.
आणि त्या म्हातारीचंही तसंच झालं, चित्तच थाऱ्यावर नव्हतं. ती भगवंताला भेटायला निघालेली होती. आता भगवंत हळूहळू मोठे व्हायला लागले. आता भगवंताला भेटायला पुतना आली. काल्याच्या कीर्तनातून अजून एक काहीतरी घेऊन जा. जे वरून बदलतं ना त्याला देवाकडे यावं लागतं, आणि जे आतून बदलतं देव त्याच्याकडे जातो. पुतना वरून बदलली होती म्हणून तिला देवाकडे जावं लागलं, आणि कुब्जा माता आतून बदलली होती तर देवाला तिच्याकडे जावं लागलं. पुतना कोण आहे माहितीये का? वड्याच्या काठाला लागते, झगामगान मला बघा. ती पुतना आता भगवंताला भेटायला गेलेली आहे. आता प्रत्येक दैत्य असुर आता भगवंताला मारायला निघालेले आहेत. तिथे शक्तासुर आला, मांबळभट्ट आला, सर्वांची प्रचिती झाली. आता भगवंत मात्र आता हळूहळू मोठे व्हायला लागले आणि आता रांगायला लागले. कसे रांगायला लागले? तळवे तळ हात टेकिता, तळवे तळ हात टेकिता, डाव्या गुडघ्याने रांगता, रंगणे रंगनाथ तोम्या देखील सवे, रंगणे रंगनाथ तोम्या देखील सवे. तळ हात टेकिता, तळवे तळ हात टेकिता, डाव्या गुडघ्याने रांगता, डाव्या गुडघ्याने रांगता, रंगणे रंगनाथ तोम्या देखील सये, रंगणे रंगनाथ तोम्या देखील सये. गवळण बसवंती पैसांगे, गवळण बसवंती पैसांगे, आलिया कृष्णाजिया मागे, आलिया कृष्णाजिया मागे. येणे ओ श्रीरंगे नवनीत माझे रक्षिले, येणे ओ श्रीरंगे नवनीत माझे ओ. तळवे तळ हात टेकिता, तळवे तळ हात टेकिता, डाव्या गुडघ्याने रांगता, रंगणे रंगनाथ तोम्या देखील सवे, रंगणे रंगनाथ तोम्या देखील सवे, रंगणे रंगनाथ तोम्या देखील सवे, रंगणे रंगनाथ तोम्या देखील सवे. आता भगवंत हळूहळू रांगायला लागले. गुडगा टेकीत, आता तळवे तळ हात टेकीत भगवंत आता हळूहळू रांगायला लागले. आता भगवंताच्या खोड्या करायला सुरुवात झालेली आहे. भगवंताने चोऱ्या केल्या. भगवंताच्या चोऱ्या वेगळ्या आहेत बरं. काही काही जण म्हणतात ताई देवानं चोऱ्या केल्या मग आम्ही का करू नये. अरे तो कुठे आणि तू कुठे. काही काही जण म्हणतात ताई देवाने एवढ्या बायका केल्या 16,108 आम्ही का करू नये. अरे तू एकीनच फासोळ्या उघड्या पाडल्या. दुसरी जर केली तर 4 जणाच्या खांद्यावर जावं लागल. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. म्हणून भगवंताच्या चरित्राचा उच्चार करायचा आहे, आचार करायचा नाही. आचार करायचा तो रामाचा आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या विचार आणि आचाराचा आचार करायचा आहे. फक्त गोपाल कृष्णाच्या चोरीचं चिंतन करायचंय. भगवंताने चोऱ्या वेगळ्या केलेल्या आहेत. आपल्या चोऱ्या कीर्तनात सांगायच्या लायकीच्याच नाही येतात. हे एकदा मी कीर्तनाला गेले एका गावाला, आणि गेल्या गेल्या ज्या घरी जायचं होतं ना त्या यजमानाच्या गळ्यामध्ये मस्त गाठी फिटी, हातात एक माळ, गळ्यात एक माळ. म्हटलं वा काय मस्त माणूस आहे. म्हटलं किती सज्जन दिसतोय, किती धार्मिक, किती देवधर्म करणारा आहे म्हटलं. आणि अचानक त्याच्याच घरी मला जायचं आलं. आणि गेल्यानंतर चहा घेतला आणि त्याच्या पत्नीला म्हणतो का हो तुमचा पती खूप सुंदर आहे, खूप सज्जन आहे, किती धार्मिक आहे. त्यावेळेस ते म्हणतात ताई तुम्ही त्याच्या गाठीवरही जाऊ नका आणि त्याच्या माळेवरही जाऊ नका आणि त्यांच्या सज्जनपणावरही जाऊ नका म्हणे. रोज संध्याकाळी कीर्तनाला जातात म्हणे, रोज नवी चप्पल घेऊन येतात म्हणे. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला,
आपल्या चोऱ्या कीर्तनात सांगायसारख्या नाहीत. आता भगवंत आता चोरी करायला लागले. आता भगवंतांनी सवंगडी निर्माण केले, अखिल भारतीय माखन चोर संघटना. आता कृष्णाने संघटना तयार केली, अखिल भारतीय माखन चोर संघटना. चला शिवरे गावातले सर्व बालमंडळी या. हां आले. हां आल्यानंतर भगवंत म्हणतात, का रे म्हणे तुम्ही सगळे त्या कीर्तनकर्ताईसारखे दिसायले म्हणे. गावामध्ये एवढे गायी दिसतात, म्हशी दिसतात, कोठे दिसतात, तुम्ही ते सगळे कीर्तनकर्ताईसारखेच आहेत म्हणे. एकही मयासारखा या विनेकरी बाबासारखा दिसणं झाला म्हणे. सगळे त्या कीर्तनकर्ताईसोबत नेमका काय प्रॉब्लेम आहे. एक जण धावतच आला, देवा थांबा थांबा मी सांगतो म्हणे. तेवढ्यात बोबड्या आला आणि बोबड्या म्हणाला, देवा थांबा थांबा मी सांगतो काय झालं ते. आमच्या ठेवले गावात काय होतं माहिती आहेत का म्हणे. दूध जातं देलीला आणि ताक आमच्या धेलीला, मग कुठून मोठे होणार म्हणे आम्ही. आता बोबड्या बोलायला लागला आणि बोबड्या सांगायला लागला की आम्हाला दूध भेटतच नाही, दूध सगळं मात्र तिकडं जातंय. आणि भगवंताला सांगितल्यानंतर देवाने सांगितलं, आता आपल्याला चोऱ्या करायच्या, आपल्याला समोरच्या घरी जायचंय बरं का. सरळ सवंगड्याला सांगितलं, आपल्याला नाही जायचं, ते देव गेले. त्या समोरच्या घरी जायचंय म्हणे आपल्याला, तिथलं माठ फोडायचं, तिथलं दही दूध लोणी घ्यायचंय म्हणे. मग आता सर्वांनी डोळे लावा म्हणे, सर्वांनी डोळे लावा, तुम्ही सर्वांनी डोळे लावा आणि हात वरती करा, सर्वांचे हात वरती. आणि भगवंताच्या आनंदामध्ये नाचायचंय, कारण की आज आपल्याला गोकुळ इथं निर्माण करायचंय. ज्याला वाटलं त्याने उभे होऊन नाचायचंय, फुगड्या खेळायचंय, कळेल. शिवरी या गावात हो, शिवरी या गावात काय वाजत गाजत, काय वाजत गाजत, श्रीकृष्ण नामाचा गजर जोरात चालतो, श्रीकृष्ण नामाचा गजर जोरात चालतो. श्रीकृष्ण नावाचा गजर जोरात चालतो, श्रीकृष्ण नावाचा गजर जोरात चालतो. शिवरे या गावात हो, शिवरे या गावात काय वाजत गाजत, काय वाजत गाजत, कृष्ण नामाचा गजर जोरात चालतो, कृष्ण नामाचा गजर जोरात चालतो. हा शिवरे या गावात काय वाजत गाजत, काय वाजत गाजत, श्रीकृष्ण नामाचा गजर गावात चालतो, श्रीकृष्ण नामाचा गजर गावात चालतो. अहो ठाणा भगवंताचं नाव, अहो त्या भगवंताचा अवतार आपल्या या शिवणे गावामध्ये झालेला आहे. अहो आमची मीरा विष पिऊन सुद्धा भगवंताच्या भोवती नाचलेली आहे. तुम्हालाही आनंद घेता आला पाहिजे. उठा, वाटलंच ते जागच्या जागी डोला, कारण की खरा आनंद या इथेच मिळतो, बाकी कुठेच मिळत नाही. अहो डीजे पुढे नाचण्यापेक्षा, त्या लग्नात नाचण्यापेक्षा त्या भगवंताच्या भोवती नाचणा. अहो संत त्या भगवंताच्या भोवती नाचलेले आहेत, आपल्यालाही त्या भगवंताच्या भोवती नाच
असं वाटले भगवंत आपल्या शिवरे गावात आलेले. सर्वांचे मनपूर्वक आभार मानते. खरंच तुम्ही आनंद लुटलेला आहे. आता भगवंत चोरी करायला निघालेले आहेत. भगवंतांनी सांगितले आपल्या समोरच्या घरी जायचे. सर्वांनी डोळे लावा. आता गौळ ते डोळे लावायला तयारच नव्हते. आता ज्यांनी डोळे लावले ते मधी उतरले आणि ज्याचे डोळे उघडे होते ते मधीच अटकले. आता अटकल्यानंतर कसं असतं बघा, माणसाचा विश्वास पाहिजे. काल्याचं कीर्तन अजून काही शिकवतं की माणसाचा देवावरती विश्वास पाहिजे. ज्यांनी डोळे लावले ते बाहेर निघाले आणि ज्यांनी लावले नाही ते मधीच अटकले. त्याला त्या गवळणीने इतकं बेधून मारलं, लाल पिवळं केलं. आणि त्या भगवंतावरती विश्वास पाहिजे. आता भगवंताच्या खोड्या हळूहळू हळू वाढायला चालल्या. एक दिवस भगवंताने सांगितलं आपल्याला चोरी करायला जायचं. आपल्याला साहित्य लागतंय. काय काय साहित्य लागतंय? भगवंत म्हणे एक जणानं काठी आणा. ते म्हणे ठीक आहे. एक जण काठी घेऊन आला. आता भगवंत म्हणले आता काठी आणली. आता तुम्ही काय करा म्हणे, काटे घेऊन या. काटे. त्याच्यामध्ये बोबडा जरा संशयीच होता. बोबडा म्हणे देवा ताते काय तलायते? देव म्हणे तू आणत खरं? म्हणजे आणले. देव म्हणे गवळण जर समोर आली की तिच्या समोर काटे फेकायचे म्हणे. ते म्हणे ठीक आहे. मग आता बोबड्या जरा संशयीच होता. बोबड्या म्हणते देवा ती दौलन जर थांदल घालून आली तरवालेलंही राहतात बरं का. एक जणाला म्हटलं शेजारून साखर आण. ते म्हणे त्यांच्या घरी कुत्रा असलं तर, त्याच्या घरी काका असले तर, काकाच्या आणि काकूचे भांडण झालं असलं तर मी जाऊ कसा? आणि त्यांच्या घरी साखरच नसली तर? अरे तू इथंच मर, कुठंच जाऊ नको. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. 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 आता भगवंत हळूहळू खोड्या करायला लागले आणि ती गवळणी आता यशोदे मातेकडे गऱ्हाणे घेऊन यायला लागल्या. आणि गवळणी यशोदे मातेकडे गऱ्हाणे घेऊन येताना गवळणी सांगतायत की तुझ्या कृष्णाला सांग, आमच्या खोड्या करतोय, आम्हाला त्रास देतोय. आपल्या पिंट्या किती खराब असू द्या, किती दारू पिदाडा असू द्या, किती बिड्या फुकणारा असू द्या, आपला बाप म्हणते मुआ पिंट्या तसा नाहीच. मित्राच्या या संगतीनं तसा झाला. जेव्हा बापाच्या पॉकेटमधल्या बिड्या कम्या होतात ना तेव्हा बापाला कळतं. आता आईला किती जरी गऱ्हाणे सांगायला लागल्या तरी यशोदा माता मान्य करायला तयार नव्हत्या. एक दिवस यशोदा माता म्हणे बाळ सगुण गुणाचं तण, बाळ दिसतंय गोजिरवाण. अरे माझं सगुण गुणाचं बाळ आहे ते, कशाला उगाच त्याच्यावरती आळ घेताय तुम्ही? परंतु एक दिवस असं झालं, ठरवलं यशोदा मातेने चला आपल्या मुलाला शाळेत टाकायचं. आता पहिलीची शाळा काही इंग्लिश मीडियम नव्हता. ड्रेस फीस घालून स्कूल बसमध्ये नेऊन बसवायची. पहिलीची शाळा म्हणजे गाई चारायला जायचं. आता सवंगडी जमा केले आणि गाई चारण्याकरता आता भगवंत वनामध्ये गेलेले आहेत. आणि वनामध्ये गेल्यानंतर गाईचा राया रानात गेला ग माझा गोपाल घोंगडीवाला. 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 माझा गोपाल घोंगडीवाला. माझा गोपाल घोंगडीवाला. माझा गोपाल कांबळीवाला. माझा गोपाल घोंगडीवाला. गाईचा राया रानात गेला ग माझा गोपाळ घोंगडीवाला. गाईचा राया रानात गेला ग माझा गोपाळ घोंगडीवाला. काय सांगू तरी माझा गोपाळ हरी जातो गवळ्या घरी राहतो, 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 गवळ्या घरी. या गवळणीच्या नादाने झाला ग माझा गोपाळ घोंगडीवाला. गाईचा राया रानात गेला ग माझा गोपाळ घोंगडीवाला. गाईचा राया रानात गेला ग माझा गोपाळ घोंगडीवाला. आता भगवंत गाई चारायला रानात गेलेले आहेत.
सर्व सवंगडी जमा झालेली आहे आणि जमा झाल्यानंतर आता भगवंताचे खेळ चालू झाले. हुतू तू पहिलेचे क्रिकेट नव्हते, भगवंताचे आता खेळ चालू झालेले आहेत. आणि खेळ चालू झाल्यानंतर खेळून खेळून दमले आणि दमल्यानंतर आता सर्वांना भूक लागली. खांदी भार पोटी भूक, आता भूक लागलेली आहे आणि करायचं काय. सर्व सवंगड्यांनी आपली शिदोरी सोडली आणि शिदोरी सोडल्यानंतर सर्व तिथे बसले आणि बसल्यानंतर भगवंतही तिथे बसले आणि सर्व शिदोरी खायला लागले. त्यावेळेस ते सवंगडी म्हणतात की भगवंता तुम्ही आमची शिदोरी खाऊ नका, आम्ही गरीब गवळ्या घरचे आहोत. देव म्हणतो जो इथे आला ना तो माझाच आहे, हे सर्व तुम्ही माझेच आहेत. भगात पाहिला तो द्वापारीचा कृष्ण सुद्धा आमचा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आम्ही कलियुगात पाहिलेला आहे. असा हा काला त्या भगवंतांनी त्या नदीच्या त्या यमुनेच्या तीरावरती केलेला आहे. आणि सर्व गवळ्यांना सांगितलं की त्या नदीमध्ये जाऊन कुणी हात धुवायचं नाही. का? कारण की ब्रह्मादिकाला सुद्धा तो योग लाभलेला नाही आणि तो आज आपल्या इथं लाभलेला आहे. म्हणून सर्वांनी हा काल्याचा आनंद आपल्याला घ्यायचा आहे आणि एकदा भगवंताचं नामचिंतन करायचंय. सर्वांनी हात वरती करा. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. आणि त्या भगवंताने किती आनंदाला पारावार तर नव्हता. सर्वांनी आपल्या गुडिया तोरण्या उभी केलीच केली आणि त्या भगवंताचा छंद किती लागला होता हे संत तुकोबारा अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. तुका म्हणे छंदे, तुका म्हणे छंदे, तुका म्हणे छंदे, तुका म्हणे छंदे, तुका म्हणे छंदे,
भगवंताने आता सगळ्यांचं मन वेधून घेतलेलं आहे. तुम्हालाही वाटतं ना भगवंत आपल्या घरी जन्माला यावा, कृष्ण आपल्या घरी जन्माला यावा, त्याआधी तुम्हाला यशोदा होता आलं पाहिजे. तुम्ही जर यशोदा झालात तर तुमच्या घरी कृष्ण जन्माला येतो. प्रत्येकाला वाटतं आपल्या घरी शिवबा जन्माला यावा, त्याआधी महिला मंडळ तुम्हाला आधी जिजाऊ होता आलं पाहिजे. अहो भगवंत आपल्या घरी येण्याकरता आपल्याला त्या भगवंताच्या आईप्रमाणे वागता आलं पाहिजे. त्या शिवबाप्रमाणे आपल्याला वागता आलं पाहिजे. आज स्वतःची मुलं आपल्याला मावळे समजायला लागली. मावळे. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आली की हातामध्ये झेंडे घेतात आणि सांगतात की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष केला म्हणजे तुम्ही मावळे नाही झाल्यात रे बावळ्यांनो. त्यांचा इतिहास कुठं माहिती आहे तुम्हाला? माहिती आहे का? वरून रूप घेतलं म्हणजे का तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज झालात? दाढी वाढवली, चंद्रकोर रावलात म्हणून तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज झालात? अरे तुम्ही जर मावळे असते आणि छत्रपती शिवाजी स्वतःला समजत असते ना तर आज 3-3 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार झाला नसता. आज महिला मंडळांना घराच्या बाहेर निघताना विचार करावा लागला नसता. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुभेदाराच्या सुनेमध्ये सुद्धा आई बघितली. आपल्याला ती आई बघता आली पाहिजे. अहो कोण होते छत्रपती शिवाजी महाराज? कोण होते छत्रपती शिवाजी महाराज? जगासाठी देह व्यथित करतात त्याला संत म्हणतात. जगासाठी देह व्यथित करतात त्याला संत असे म्हणतात. स्वराज्यासाठी आणि लोकहितासाठी देह व्यथित करतात त्याला छत्रपती शिवाजी राजे म्हणतात. त्याला छत्रपती शिवाजी राजे म्हणतात. म्हणून त्या भगवंताचं वेड आपल्याला लागायला पाहिजे. जिसके जीवन में कृष्ण है ना, जिसके जीवन में कृष्ण है ना, उसके जीवन में कोई प्रश्न ही नहीं होता है. म्हणून त्या भगवंताला आपल्या जीवनामध्ये आणा, आपल्या हृदयामध्ये त्याला साठवा. कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है, कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है, लेकिन उसका होने के लिए कुछ होना नहीं पड़ता, बस उसका होना पड़ता है. फक्त आपल्याला त्याचं होता आलं पाहिजे आणि या काल्याच्या कीर्तनातून आपल्याला त्या भगवंताचं व्हायचंय आणि त्या भगवंताचं नामचिंतन करायचंय. सुंदर अशी चालत असलेली ही सेवा ज्यांनी मला सुंदर अशी साथ दिलेली आहे. आवाज काय आवाज आहे. खरंच माझे योग मानते की मला ह्या ताई लाभल्यात. मी यूट्यूबवर यांना रोज बघायची. मलाही वाटायचं या ताईचा माझा कधी योग येईल आणि आज साक्षात त्यांचा योग आला. त्यांच्यासाठी एकदा सुंदर टाळ्या वाजवा. गायन कोकिळा हरिभक्त पारायण राणीताई दौंड यांच्यासाठी सुंदर टाळ्या. तसेच त्यांना साथ देत आहेत अशा मंगलताई गतीर मुडेगावकर यांच्यासाठी एकदा सुंदर टाळ्या. आणि हे सुंदर असे आमचे सवंगडी सुनीताताई कातोरे यांच्या ध्येयपूर्ती वारकरी शिक्षण संस्था सांगवी यांच्याच आहेत ना. ह्या सर्व मंडळी तिथे कीर्तनाला उभे राहणाऱ्या ह्या मंडळी आहेत. तुम्हालाही वाटत असेल ना आपलीही मुलगी कीर्तनकार झाली पाहिजे तर तुम्ही सुद्धा त्या संस्थेमध्ये आपल्या मुलीला नेऊन सोडा. कारण की खरं सुख इथेच आहे. अहो संसारात किती गुरफटला तरी संसार कसा आहे माहिती आहे ना तुम्हाला. संसार दुःख मूळ चौकडे तेच गोड वाटते. म्हणून तुम्हाला जर वाटत असेल ना आपलीही मुलगी घडली पाहिजे तर तुम्ही सुद्धा त्यांच्या संस्थेमध्ये आपली एक मुलगी नेऊन सोडा. सुंदर अशी त्यांनी आम्हाला साथ दिलेली आहे. त्यांच्यासाठी एकदा सुंदर जोरदार टाळ्या. आणि सुंदर असा मृदुंगाचार्य म्हणजे जणू काही ह्या वारकरी संप्रदायाचा डीजेच आहे. खूप सुंदर असा वाजवत असलेल्या मृदुंगाचार्य यशोदाताई साळुंके यांच्यासाठी एकदा 1 नंबर जोरदार टाळ्या. कृष्णाने तर द्वापार युगामध्ये वेधूनच घेतलं बासरीला. परंतु या युगात सुद्धा भाऊंनी सर्वांना वेधून घेतलेलं आहे. त्याच श्रीकृष्ण महाराजांच्या बासरीने यांच्यासाठी एकदा सुंदर टाळ्या. विनेकरी बाबा या वयात नाचतायत हो. या वयात नाचतायत. या वयात आपले मथारे बाजावर पडून बिडी ओढतायत. बाबा मात्र इथं उभं राहून नाचतायत. बाबासाठी एकदा सुंदर टाळ्या. तसेच
माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत आहे, वा काय सुंदर साऊंड सिस्टीम आहे, त्यांच्यासाठी एकदा सुंदर टाळ्या. आपलं चॅनल जय माऊली गजर माऊलीचा यूट्यूब चॅनल, यांच्यासाठी एकदा सुंदर टाळ्या. तसंच माझं कीर्तन बसून इथे ऐकत आहेत असे शिवरा निवासी मंदिराचे संस्थापक बाबाजींचेही मी मनपूर्वक आभार मानते. तसेच आई, आपल्या मुलींचं नाव काय? अनिता, वनिता, सुनीता, सुप्रसिद्ध कीर्तनकार यांच्या ह्या आई, यांच्यासाठी एकदा सुंदर टाळ्या. काय मुली घडवल्या हो यांनी, झाशीच्या राणीसारख्या मुली घडवल्यात, अशा आईसाठी एकदा सुंदर टाळ्या झाल्याच पाहिजे. तसेच या सिवरे गावातील सर्व समस्त ग्रामस्थ, इंजिनियर, डॉक्टर, पाटील, पोलीस पाटील, सरपंच, सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानते. राहिले सुईले उरलेले सर्वच गावकरी मंडळी मनपूर्वक आभार मानते. बाहेरगावून आलेले सर्व भाविक भक्त मंडळी, त्यांचेही मी मनपूर्वक आभार मानते. तसेच घरी बसून ऐकत असलेले माझे कीर्तन, त्यांचेही मनपूर्वक आभार मानते. सध्या रस्त्याने लोळत असतील, त्यांचेही मी मनपूर्वक आभार मानते. आजूबाजूला उभं राहून माझे कीर्तन ऐकत आहेत, त्यांचेही मी मनपूर्वक आभार मानते. चुकून कोणाचं नाव राहिलं असेल तर त्यांचेही मनपूर्वक आभार मानते. सर्वांचे मनपूर्वक आभार मानते आणि माझ्या कीर्तनरूपी सेवेला पूर्णविराम देते. आजचा काला आहे का? नाही, हा काला आहे का? हां. आणि आज ज्याची पंगत आहे त्यांच्यासाठी एकदा सुंदर टाळ्या. आणि की अन्नदाणे सर्वात श्रेष्ठ दाणे, आणि आजचा काल्याचा योग त्यांना लाभलेला आहे. अशा अन्नदात्यासाठी त्यांचेही मी मनपूर्वक आभार मानते. दहीहंडी फोडायची ना? हो हो, चालेल. सर्वांचे मनपूर्वक आभार मानते. हा, चालेल. आणि माझ्या कीर्तनरूपी सेवेच्या अगोदर आपण भगवंताचा काला साजरा करूया. विठोबा रखुमाई, विठोबा घेते मी, तुम्ही लावले शिंकेला